नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। नंदुरबार येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नंदुरबार येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिपाठावेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित आकर्षक नृत्य सादर करून इतिहास जिवंत केला। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अजय फरांदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। शिवव्याख्याते संदीप सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिवगाथा प्रभावीपणे मांडली। इयत्ता 4थीचा विद्यार्थी राहस नागरे याने शिवरायांना अभिवादन करत जोशपूर्ण पोवाडा सादर केला व उपस्थितांची मने जिंकली। मुख्याध्यापक अजय फरांदे यांनी आपल्या मनोगतात वास्तव आणि इतिहास यांची सांगड घालत विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्यक पानपाटील इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अजय फरांदे, प्रशासकीय अधिकारी सचिन हळवे, शाळा समन्वयक संदीप कुटे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। Respected principals, sir, coordinators, teachers and my dear students, good morning. प्रथमतः आपल्याला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रो, शिवजयंती आपण 19 फेब्रुवारीला साजरी करत असतो, परंतु उद्या सुट्टी असल्या कारणास्तव आज आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत। डिअर स्टुडंट्स, हु वॉज छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे शिवबा। मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे शिवबा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे शिवबा। गरीब, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल यांचा काळ म्हणजे शिवबा। संयमाचा घाट म्हणजे शिवबा। सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। राजनीती, युद्धनीती, गरिबी कावा यासारख्या शास्त्रांच्या कडस म्हणजे शिवबा। सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा। कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा। रयतेचा वाली म्हणजे शिवबा। तेजस्वी, निर्भीड, अजिंक्य राजा म्हणजे शिवबा। अन्नदात्यांचा सन्मान करणारा राजा म्हणजे शिवबा। अफजल खानाचा गर्व हनन करणारा राजा म्हणजे शिवबा। झंझणी चपराक म्हणजे शिवबा। महाराष्ट्रातलं माणुसकीचं मोजण्याचं माप म्हणजे शिवबा। शाहिस्ते खानाची बोटे छाटणारा राजा म्हणजे शिवबा। शत्रूच्या छावणीत धडक देणारा वाघ म्हणजे शिवबा। शत्रूची श्री आई समान मानणारा राजा म्हणजे शिवबा। आजही जनतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवबा। तुमच्या, माझ्या, महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानाच्या, जगाच्या राजा, आदर्श राजा म्हणजे शिवबा। आदर्श राजा म्हणजे शिवबा। डिअर स्टुडंट्स, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावर झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी
माँसाहेब जिजाऊ यांचा छत्रपतींवर खूप मोठा प्रभाव होता. बालपणाच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराज एके दिवशी माँसाहेब जिजाऊंना प्रश्न विचारतात, अहो साहेब, आपल्या धर्तीवर परकीयांचे आक्रमण का? आपले लोक या ठिकाणी आपल्या राज्यात आपल्या देशात सुरक्षित का नाहीत? या ठिकाणी त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ त्यांना उत्तर देतात, शोभा, तुम्हाला जर अन्याय अत्याचार थांबवायचा असेल तर तुम्हाला स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला खूप मोठी झुंज द्यावी लागेल, लढावं लागेल. त्यानंतर छत्रपती अवघ्या 16व्या वर्षात, वयाच्या 16व्या वर्षात रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात. त्यानंतर 1674 साली माँसाहेब जिजाऊंनी जे पावलेलं स्वप्न होतं स्वराज्याचं ते पूर्ण होतं आणि 1674 साली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जाते. त्यानंतर त्यांच्या गुरूंबद्दल मी सांगू इच्छितो. दादोजी कोंडदेव, दादोजी भोसले यांनी शैक्षणिक गुरु म्हणतात त्यांना. त्यांचे धर्मगुरू जर म्हटलं तर संत तुकाराम महाराज आणि शैक्षणिक गुरु दादोजी कोंडदेव. दादोजी कोंडदेव यांनी राजनीती, घोडेस्वारी, तलवारबाजी या सगळ्या ज्या कला होत्या त्यांनी महाराजांना शिकवल्या. त्यानंतर मी एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो. जसे की आपण पाहिलं असेल की स्वराज्याची स्थापना झाली, परंतु स्वराज्य स्थापन करत असताना बरेच शेकडो मावळ्यांचं बलिदान त्यासाठी दिलं गेलंय. त्यामध्ये असतील बहिर्जी नाईक असेल, तानाजी मालुसरे असेल, संताजी असेल, येसाजी असेल, या बऱ्याच अशा मावळ्यांचे बलिदान स्वराज्यासाठी दिलं गेलं होतं. त्यातला एक तानाजी मालुसरे, त्यांच्या संदर्भात मी एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याचं लग्न ठरलेलं असतं. घरात आनंदाचं वातावरण असतं कारण लग्न होतं. त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा निरोप सांगावा तानाजी मालुसरे यांना पाठवला जातो आणि तो निरोप असा असतो की तानाजी मालुसरे, आपणास कोंढाण्यावर कूच करायची आहे. त्यावेळेस कोंढाण्यावर उदयभान राठोड हा त्याचं रक्षण करत होता आणि स्वराज्यासाठी कोंढाणा जिंकणं हे खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळेस तानाजी मालुसरे यांनी क्षणाचाही विलंब न करता कोंढाण्यावर कूच केले आणि कोंढाणा जिंकला. परंतु ज्यावेळेस कोंढाणा जिंकत असताना जेव्हा तानाजी मालुसरे लढत होते त्यावेळेस त्यांना वीरमरण आले आणि ज्यावेळेस हा निरोप छत्रपती शिवाजी महाराजांना दिला जातो की आपण कोंढाणा जिंकलो महाराज, परंतु एक वाईट बातमी आणि ती वाईट बातमी म्हणजे आपण तानाजी मालुसरे यांचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं. त्यावेळेस राजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि राजे म्हणतात, गड आला पण सिंह गेला. आणि त्यानंतर त्यांच्या शौर्य पराक्रमाच्या मुळे त्या किल्ल्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सिंहगड असे ठेवतात. कोंढाण्यावरून त्या किल्ल्याचं नाव ठेवलं जातं सिंहगड. असेच बरेच मावळे होते की ज्यांनी पराक्रम, शौर्य आजही आठवण केलं जातं. त्यात जसं 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी,
शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो. त्याचं नाव धनाजी. थाऱ्या वाघाला उभा पाडतो. त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतात. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एक विनंती करू इच्छितो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तर बनवू शकत नाही, परंतु त्यांच्या आदर्श विचारांचा आपण नक्कीच वारसा पुढे नेऊ शकतो आणि ते आपण करू शकतो आणि ते आपण करायला हवं. शेवटी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली नेसने दरबारी फुसती बेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. जिता जागताचा नो सैतान. खान बोला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिवडन. कौतुक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाटले बक्कळ. अंगी रहा हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडी, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देव उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. आता राजाची सेना मोठं भर, खानाला कसा थोपणार. काय लढबाबा हुंदर, चिंतित पंत सरदार. महाराज आपला जीव मुलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव असणं गरजेचं आहे. रायबा, शोभा खेळ आमचा पुत्र नाही, तरी अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु फॅडपणे पाहून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाल कसा टेचावा. डोक्यात गणी मेकावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आपले सामने भेटीचा सांगाव. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डोलत आला. सय्यद बनला त्याच संगतीला. शोभाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी. हो कोण नजर नहीं जिरा खानाने राजाला लिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानेला. कटारीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला. चिलखत होत
वाघिनखाचा मारा केला, वाघिनखाचा मारा केला, डरा डरा पाडला पोटाला, तर गेला खानाचा कोठ्या बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी जी. थँक्यू. लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.